झाला होता अंपरा काय द्या असा ज्या अंपर बॉल ठेवायला हो. चला जास्तचा वेळ घेऊ नका मॅच सुरू करा. पहिल्या 4 षटकासाठी 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील. त्याच्यानंतर बाकीचा काय 7-12 असेल ते आमचे ग्रामसेवक सॉरी आमचे आयोजक सांगतीलच. पहा जो संघ हायस्कोर बनवेल त्या संघाला बाय आणि लो स्कोरिंग वाल्यांना बाप्या नाही ना. म्हणजे हायस्कोर जो संघ बनवेल त्या संघाला खऱ्या अर्थाने पुढच्या फेरीमध्ये वाटचाल दिली जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सामना रंगताना पाहायला मिळेल. डाबाला सुरुवात होईल. मंगेश गोलंदाजी मार्कवरती तयार. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मंगेश उर्फ मंग्या ज्याला चावल्या अर्धा किलो पाऊण किलो मुंग्या तो मंग्या मंगेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती तयार. पॉवर प्लेचा षटक कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 खटाखट डाव सुरू. घ्या देवाचं नाव. सुरुवात करूया. पहिला बॉल हाताळण्यासाठी मंगेश तयार. बाप्पा तो चष्मे वाला त्याला एडल बिडल लिफ्टेत वाटे जा एकदाच वरचा हात करून ताट होतो. सावधरा तेलकाट मेलकाट खाऊ नका. भूता सापकन चिपकता. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल बॅट्समन सांगतो देवाल म्हणजे पहिला चेंडू डॉट आलाय. स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला लक्ष्मण खेळताना पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मंगेश तयार. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी कोसऱ्या बलुता चेपून मारला बेकार. याच्या ढेंगा फाटून पळाला तो. किरीश का सुनेगा किरीश का त्या का काय झाले नको झाले. कमाला होती ट्रॉफी निघाले काय सगळीतून उचलली ना तर घरी जास परत 4 भाकरी एक्स्ट्राच काही नेणार.
आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल नागेश उघडे, त्याचबरोबर प्रकाशजी पवार, मनोजजी जोरे, नारायण उघडा. खऱ्या अर्थाने या चार मूर्तींच्या माध्यमातून घेतलेलं हे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पहा मोठं म्हणजे मोठं हे व्यासपीठ आहे. आणि कॉमेंट्री वाल्याला वाटेल ना हा असाच वाटायचं. अगदी पहा 3 बाईक आहेत, त्याच्यानंतर 6 रखरखत्या ट्रॉफीज आणि अजूनही वैयक्तिक पारितोषिक 3 सायकल आहेत. नेमका तुम्ही छातीत नेमका काय भरले आवडा बटा आवडी कधी काय तुम्हाला इमाद वाढले कठीण काम आहे तुमचं आहे बा. एवढं पोराना खिच्या 10 रुपये चॉकलेट मागले 2 रपाट दे देतात ते 5 रुपये दे देता. खऱ्या अर्थाने पहा म्हणजे आयोजकांचं फक्त एकच म्हणणं आहे की खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ. कौतुक करावं लागेल या सगळ्या आयोजकांचं. आवाज वाढव डीजे वाल्या असा म्हणाय सांगत हा तिकडून जाणं मला काय फरक नाही मला कानाला ऐकाय येतं. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. शेवटच्या बॉलवरती आता पाहिलं जाईल कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग, चिकट्या बॉलर मेंटॉस खाव दिमाग की बत्ती जलावा लागला. लेफ्ट राईट यावेळेस सोहो पट नाही तो कान झटकी तो कान आतल्यात कुमटला तोपर्यंत खालच्या दगडी वरच्या आळे गेला, वरच्या दगडी खालच्या आला. पहिल्या ओव्हरीचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन डाराडूर संपलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धाबा धावपलकावरती 5 धाबा. 5 ओव्हरची मॅच पहिल्या ओव्हर मध्ये 5 धाबा धावपलकावरती. डावाला झाली सुरुवात. अच्छा डी ग्रुपला झाली सुरुवात. आयोजित पळसदरी पंचायत चषक 2026 चा सोहळा एन्जॉय करताय. आयोजकाने घेतलेली मेहनत आज यशाला पोहोचले याचं जिवंत उदाहरण ही स्पर्धा पसंतीला उतरली म्हणजे ही पोच पावती आहे. मयूर आलेला आहे बॉलिंग. नानिवली वाल्या नेमका काय कालाय काय नाही ते बॉल त्याच्या अंगाला लागो कुठेही लागो आरडाय सुरुवात. कसरूच करू नका आणि बेस्ट म्हणा तुम्ही नेमका काय खालाय का नाही येतो तुमचा पायालाच गुंबा उठून जातो. म्हणजे आला चेंडू तो शरीरावरती स्पर्श करतोय बॅटला स्पर्श करत नाही. चौया मॅच मध्ये पुन्हा एकदा मयूर तयार स्ट्राइक एंड वरती. परत लक्ष म्हणूच आहे का बॅट्समन बॅटिल बॉल नाही ठोकत. शिको ऍप शिको ऍपचा वापर कर बरोबर बॅटिल बॉल ठोकल. काय सांगायचंय नको झाली अंपर करगोड बिरगोड चेक कर बाबा यांचा काय झालाय काय नाही. तकड बॅटिल बॉल ठोकून देत नाही तकड गंड्या फोन द्यायचा फार. षटकातील तिसरा बॉल मयूर हाताळण्यासाठी तयार. स्ट्रायकर होते पुन्हा एकदा लक्ष्मण तयार आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 5 धाबा. येणारा बॉल हलक्या हाताने कुथैला रेमटेला फिल्डर आला. यस बस बो पाठी मग रायगडी होता म्हणून काय नाही ना फिल्डिंग करून धन झाली असते बोशाडा खाऊन. काय सांगायचं आहे असा कार्यक्रम केला जरा माझा डोक्याला तापूच असतो. आता बरेच वर्षाने खालच्या दगडी वरच्या आळे गेलाय. म्हणजे आता स्ट्राइक एंड मध्ये उमेश आपल्याला पाहायला मिळेल. उमेश आपण पाहू शकाल यावेळेस स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 2 हाताळत असताना चौथा बॉल मयूर. यावेळेस हो फटकाई द्यावे क्षेत्ररक्षक दूरवर आणि इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल मात्र यावेळेस निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर. आदला ना मधला गडी मात्र सगळ्यांसमोर मधीच हळूच चौकारानं काम साधला. चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल यावेळेस समोर हो खरी काय
बरा तू चांगला काय सांगायचं आम्हाला लक्षातच नव्हता. अरे हो, तो तास ना बडा गडी आहे तेवढा रेकला तर एवढा स्टेज आलो तो डगा 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 डगा. इथे पा या वेळेस मात्र चेडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या 13 मेरा 7 रहेगा नाहीतर लफडेवाला बर्बाद रहेगा. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल जो बाकी आहे. स्कोरर तू सुकीर नाही मला येतो ना वहीत नाही पण काय नाही कुपना मोडीत पळायला लागेल. ते 14 सांगता तू 13 सांगतो. पहिली साल माझ्या पाटण्याची निघल आयडियास लावून पण आग होईल. मग पहा धावसंख्या धावफलकावरती 14 जाव्याला बोला औंदा 20-25 रुपयाला विका त्याचा करा सौदा. धावसंख्या धावफलकावरती रोख बाय ठोक जाऊन पोहोचले 14 धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मंगेश ज्या मंगेशनं षटक क्रमांक 1 हाताळलं होतं चिकूट बॉलिंग केली ती भोकरापेक्षा चिकूट तोच मंग्या परत आलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मंगेश स्ट्राईक एंड वरती तयार. गोलंदाज तयार. यावेळेस समोर हो क्षेत्रक्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय. एक सिंगल बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकूट चिकूट सुचल मोर माल मग खिसक्यांच्या जाऊया षटकातील दुसरा चेंडू मंगेश तयार. याही वेळेस हो रट्टा मारलाय. कुपोषित फिल्डर आलाय आतल्या धरलाय जागीच केलाय. यास काबूक कुबूक तिथे एक. आता एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती 19 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 19 रन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलीच मॅच सुरू आहे. एकूण 10 संघ डी ग्रुप. मजबूत खेळा खरपून खेळा. एक गाडी घेऊन वा. पेट्रोल पण फुकाट भेटल. आधार कार्ड हो नाही तर रेशन कार्ड भेटल. षटकातील तिसरा बॉल यावेळी देखील हो फटका जबरदस्त चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमन मोकार खुद दणदणीत खणखणीत षटकार बेकार. थँक्यू धन्यवाद. कंसार गडी आता यो खालच्या आले गडी बिलगलाय का आता मात्र गड्यानं घेतलाय बरोबर बॉलरचा कामदार राहिलं. मग परत जरा शेंड्या फोडलेला घर आणि लायली ती गरवाय घेतलेला पण नाही. खुडूक झाला आता खुडूक. नवीन नवीन शेंडी जाणार तर मुंडी जाऊन नवरा मरून नवरी मरून टेन्शन जाऊ नका. जुना बॉलच नाही तकड गायब होता आपाप. बा पहिले राऊंडला नवीन दुसऱ्या राऊंडला नवीन तिसऱ्या राऊंडला नवीन घरी गेला वय नवीन नाही ना. हा सॉरी मॅच तो नवीन म्हणजे तुम्हाला हरवला किंवा फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल. जुना चेंडू दिला जाणार नाहीये याची नोंद घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय षटक क्रमांक 3 सुरू आहे. आता कलो त्याचं बॅट्समन मात्र काहीतरी खायला लागलं. 100% इजाजेला पाणी घेऊन पाणी पाडला तेणून गड्याला कदाचित फरक पडला. काय सांगायचं आहे कुपोषित झालं तर का काय झालं तर नुसतं बॉल खात लबार खाला. आता मात्र धावसंख्या 25 वरती आपण पाहताय. 25 धावा ज्या धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत.
उमेश जबरदस्त बॅटिंग. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तयार मंगेश. यस आता मात्र भोंदैला गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. सुटसुटीत निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता कुठेतरी हा डॉट बॉल आलाय म्हणजे बॉलरची कुठेतरी आता जराशी सर्दी गायब झाली बाई. कारण काय 2 गण उठायला 3 बॉलात 11 रन केलं तर रट्ट्याला रपक्यात लागला बॉलर परत. कंचर कोपड्याला बॉलर आलाय. तिकडे येतो का इकडं. लागला असता रे, हुकला तिथे डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चांगला चेंडू. शेवटचा बॉल बाकी आहे. अंपर जरा साऊंडला रे जो खडा आणण्या निघून सटाना पटकन डेंगापट्टी डोकी घाली बॉलर. स्लिप झाल्या हो तसा काय नाही व्हायचं त्याला. स्लिप झाला तर शेवटचा बॉल काय नाही. श्रम कार्यक्रम काय राहायचा आयटम चिकना पडला पण साला मुका निघाला. बॉल चांगला दिसला पण सॉक्कन गेला. आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. नो हलिंग नो डुलिंग, जागीत 25 पंपांग करिंग 25 धावा ज्या आपण पाहताय. अजूनही 12 चेंडू मात्र बाकी आहे. 12 चेंडू या वेळेस आलाय. थँक्यू प्रभाकर दादा देशमुख ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादा खूप खूप धन्यवाद. आज धंदा खोलाय बोनी झाली आहे. काय सांगायचं आहे यावेळेस. हो आता जाऊया धावफलकाकडे. खौडर 26 खरीच सांगतो काय नाही ना. बॅट मध्ये असणार मग डोळकडे दाबी वाढा पडदा फाडून पळायची बारी होईल. एक सिंगल आली. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4. हरिचंद्र त्यांना सकाळीच खाली ती अर्धा किलो वाकठी ढोंबेली बंद्र तो नाही हो. समोर समोर लाभ केलेला आहे. पटका पसलाय बाप्पा. भाऊ काय दिसला काय सांगायचं हे नको झालाय तर पांड्याला आजार झाला पण दोंड्या तिकडे काय बिना पाण्याचा उतार निघला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल या 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. बॅटिंग करत असताना आपल्याला कलोते मोकाशी या टीमच्या पाहायला मिळत आहेत. 28 धावा आहेत. पुन्हा एकदा यावेळेस हो मिडो आपला क्षेत्रशेख नाही. लॉंग आपला टुनुक टुनुक फिल्डर आला. यस ये बा हे हरे कृष्ण जगन्नाथ हम प्रेमानंद ये क्या हो गया. अरे काय झाला वाच ना असा बारीक बारीक पोरा करून काही जाऊ. आणि त्या नाही मानव कमी म्हणा गोंधळ आणलाय. कमाल केला अख्खी मान शिंदून आलाय. आता मग देखला तिथे जरूर 2 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 30. सुळूक टिकला ना पुळूक बॉल गेला तिथे डॉट. आता मला वाटतं शेवटचे या ओव्हर मधील बॉल बाकी असतील 2 बरोबर का. आता धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरपणे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावा. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. पटका पसलाय स्वतः गोलंदाज हरिश्चंद्र बॉल खाली आणि यावेळेस मात्र नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पंपांग करिंग फलंदाज बाद.
भिलवले गावचे नागेजी होला ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, या आपण मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते की या आपण व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक सस्ने असं स्वागत आहे. काय झालं इकडं बारीक बारीक पोरा मटमटे गड्याला शेणी लावून जाता रे, आणि आता तसनाच गडी आलाय लाय डीजे. जोरान श्वास घ्या. तोचा हात इंजेक्शन जाऊ दे, फरकच पडेल डायरेक्ट रॉक बाय ठॉक काम कसा चोक. व्हाईट बॉल. सेम कार्यक्रम झाला, सासूसाठी वाटणी केली मेली, सासूच वाटणीला आली. व्हाईट बॉल म्हणजे आता संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. सन्मान्य दीपकजी देशमुख दादांचं शुभ आगमन होते. दादा या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. पळसदरी पंचायत चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. बारापाडा टीमचे कॅप्टन, जांभळवाडी टीमचे कॅप्टन. जांभळवाडी जगदीश. तो का कबड्डी खेळतो बॅट्समन. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. पहिला माथेळी वाईट, आता कुशेळी वाईट. म्हणजे पहिला डोकेवरून गेला असा हो, आणि आता 2 बॉल व्हाईट आलेले आहेत. संघाची धावसंख्या 32. का रे असा मला सांगा, पोर बरं आपण पोर काय वेगळाच करायला लागला. 3 बॉल व्हाईट. पहिला 70 रुपयावाला होता, त्याच्या आधीचा 60 रुपयावाला होता, जो 100 रुपयावाला. कंचा पाहिजे. 3 चेंडू वाईट आलेले आहेत. पहा अशी जर बॉलिंग केली तर काय सांगायचं आहे. जी काय योग्य रन कमी पडल्यावर मग तो योग्य रन आठवतो मग गडी ह्याशे मुळे गेली मॅच ह्याशे मुळे. चला अजून 6 बॉल बाकी आहेत, तर हे 30 बनलेले आहेत. किती बनतील अजून या धावा. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. हलक्या हाताने यावेळेस हो. आता मात्र चेंडू थांबला नाहीये. चेंडू मात्र यावेळेस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. डिजवाल्या काही वाजवशील तू.
पचत ना खावण्याचा जुलाब ऍसिडिटी वाक वाक. म्हणजे आता संघाची धावसंख्या धावपलकावरती 38 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिला जाईल पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्गवती चिराग. यावेळेस हो फटका चांगला आहे. शतरच्या बॉल खाली बाबा तस ना मटा बॅट्समन तेवढूशे पोरानं आउट केला. फॉकन केला. गडी आउट. तीन बॉल पहिलं वाईट टाकलं पण काय झालं मगून गड्यानं कधी तर सुधरायला नाही काय झालं बोशाडा कातांदन होती. यावेळेस उडवला आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. कंचा शॉट नेमका खेळा तोच कळाय मार्ग नाही. यांना सॉंग कण टिकला त्यांना टन कण मारला. बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टार्गेट किती सेट केलं जाईल. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजीसाठी. आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू जो बाकी आहे. यावेळेस शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती फटका सीमा रेषेच्या बाहेर बेकार धोद्याला निकाल खलास केला. तात्या मामा रेखात मळत तिथे षटकार. संघाची धावसंख्या 48 आणि 49 धाब्यांची गरज राहील.
जाऊ नका. मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसधरी पंचायत चषक 2026 चा दैदिप्यमान सोहळा. धन्यवाद. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. अगदीच मुरबाडवरून बिलॉंग करून खऱ्या अर्थाने योगेश वाघ सर आमच्या एका कॉलवरती या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया या ठिकाणी. मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलधरी पंचायत चषक 2026च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अतिशय गोड आवाज आणि निश्चित एक चांगला आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. अगदीच जाऊया मैदानच्या आतमध्ये. पहिलं सत्र अगदी जरूर या ठिकाणी संपलं. दुसऱ्या सत्राला अगदी सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश आणि हरिचंद्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या विनम्र स्तुतीस अभिवादन करून आलेल्या तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, उपस्थित तमाम मान्यवरांचं अगदीच मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पलधरी पंचायत चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. निश्चितच खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि पहिली मॅच खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये थोडासा नेटचा वायफायचा थोडासा इश्यू आहे, काम चालू आहे. अगदीच टेक्निकल इश्यू थोडासा झाल्यामुळं थोडासा या ठिकाणी, परंतु डाउनलोडिंग अगदीच या ठिकाणी चालू आहे, परंतु निश्चितच थोड्या वेळामध्ये अगदीच 15-20 मिनिटामध्ये क्लिअर केला जाईल. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय विजय सावंत, यावेळेस बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. अगदीच गोलंदाज तयार. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला वडिश लॉंग ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण सोबतच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. अतिशय चांगले फीड. टोटल धावसंख्या आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्या गेल्या 48 आणि 49 धावींचं या ठिकाणी लक्ष असणार आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, 5-5 षटकांच्या मॅचेस आणि 5 षटकामध्ये तब्बल 49 धावींचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे टीम नानिवली संघासमोर. विजय सावंत बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला यावेळेस हरिचंद्र. यावेळेस झेलची संधी होऊ शकली असते, परंतु उंची जास्त घेतली. चेंडू जाईल लॉंग स्टॉप मध्ये. अगदीच जर आपण पाहिलं तर हा येतोय चौकार.
आता येणारे 24 बॉल आणि 40 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेशिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 रिव्ह असतील, एक बिमरसाठी असेल, एक वाईडसाठी. 2 रिव्ह मात्र या ठिकाणी असतील. सिट द व्हाईट बॉल. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या या ठिकाणी इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 10 या अंकावरती. 49 धाव्यांची इथून पाठलाग करायचा आहे. हां, अगदीच वाईट जे आहे ना ते वाईटच असणार आहे. यात तील मात्र शंका नाही आहे. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी आहेत हरी दोरे सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मंगेश जाधव सर. अतिशय चांगल्या ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज यावेळेस तयार आपण पाहतोय सुरेश बॉलिंग मार्कवरती. इथे चांगला फटका, एक जबरदस्त फटका. अगदी जर आपण पाहिलं ना, ज्या फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण ताकद पाहतोय, नजाकत आणि ताकद पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. कार्पेटने यावेळी सिंगल आले. सिंगलच्या बराबरीनं टीमची टोटल धावसंख्या आता एकंदरीत जाऊन पोहोचेल 20 अंकावरती. चांगले फटके निघताना आपण पाहतोय महादेव पिरकडे यांच्या बॅटमधनं. आतापर्यंत आपण पाहिले 2 चौकार वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं निघाले आहेत आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 20 अंकावरती. 1.4 चेंडूचा इथून खेळ संपला. धावा आल्या त्या मात्र 20 धावा. अद्याप ही विजयासाठी गरज आहे ती 29 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. ते चांगला फटका, चेंडू जाईल वाडिश लॉंग ऑन मध्ये. सिंगल मात्र इथून कंप्लीट झाल्या.
चला पंच गेम चालू करा आपण. अगदीच या ठिकाणी जर विचार केला ना तर 21 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. या चांगले बॅटिंग परंतु निश्चितच या ठिकाणी 49चा या ठिकाणी पाठलाग करायचा. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल. चांगली फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज इथून तयार झालाय सुरेश. इथे ब्लॉक होलमध्ये हा चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलं. अगदीच आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच 2 धावा वाचवण्याचं काम यावेळेस क्षेत्ररक्षकानं केला. आणि इथून एकंदरीत जर विचार केला ना तर 2 धावा मात्र सहजच कंप्लीट इथून होत असताना आपण पाहतोय. चला मैदानच्या आतमध्ये आपण कोणताही या ठिकाणी वाद होणार नाही याची पहिले धाव चेक करायची आहे का? चला शांत बसा शांत बसा. चला कलोते टीम आणि 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. कलोते टीम आणि 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. आपण शांत बसा. आपण आपला गेम दाखवायचा मैदानच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. लास्ट वॉर्निंग. धाव कंप्लीट आहे. चला धाव कंप्लीट आहे. चला पंच शांत बसा. चला नारिवली टीम आपण शांत बसायचं. लास्ट वॉर्निंग असेल कोलते मोकाशी टीम. जर का इथे जर का आपण जास्त वाद करण्याचं काम केलं ना तर पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. दोन्ही टीम आपले आहेत त्याच्यामुळे आपण कोणताही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. जर मैदानच्या आतमध्ये जर का तुम्ही जास्त वाद केला ना तर अगदी दोन्ही टीम बाद केल्या जातील याची देखील दक्षता घ्या. त्यामुळे आपण शांत बसायचे. आयोजक तटस्थ आहेत. कोणताही ते वाद होणार नाही याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्या. अगदीच इथे कॅमेरा आहेत. अगदीच आणि 2-2 कॅमेरे आहेत शिवाय चेक करण्यासाठी. कोणताही वाद होईल अशा गोष्टी करू नका मैदानच्या आतमध्ये. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 23 धावा. 49 धाव्यांचा या ठिकाणी पाठलाग करायचा. तर 49चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्येला 26 धाव्यांची गरज. 18 बॉल आणि 26 धाव्यांची गरज असणार आहे. आयोजक कमिटी या ठिकाणी तटस्थ आहे. जास्तीचा या ठिकाणी कोणाचा ऐकून घेतला जाणार नाही. पॅनल्टी तर दिली जाईल शिवाय टीम देखील बाद केली जाईल याची देखील दक्षता घ्या. यावेळेस क्लीन बोर्ड अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर पंचांनी मात्र या ठिकाणी बोट उंचावलं. अगदीच्या ठिकाणी बेल्स मात्र उडून गेल्या आणि ते महादेव पिरकड यांच्या पारीचा इथून होईल अंत. बॅक टू द डग आउट. की काय पहिल्या बॉलवरती षटकार. एकोणतीस झाल्याच 20 धावींची गरज. आणि पाहत गेले 3 दिवस आम्हाला ऑल इंडियाची भूमिका अगदीच अजय पवार या ठिकाणी आपण पाहतोय. 3 दिवस सातत्यानं ते मेहनत या ठिकाणी घेत आहेत. त्यांची करूया आपण कौतुक. कारण गेलेला प्रत्येक बॉल शोधून आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे अगदीच जर आपण पाहिलं ना तर खूप चांगला चेंडू होता. सन्मान दिलाय. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्या
आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 30 अंकावरती. खूप चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती जर विचार केला विकेट्स आली, महादेव पिरकड यांच्या पारीचा अंत झाला आणि तदनंतर विचार केला तर षटकार आला, तदनंतर सिंगल. चला 12 संघनायक इथे उपस्थित झाले, तर विनंती करेन जांभूलवाडी संघनायक आपण टॉससाठी या. दोन्ही संघनायक आपण अगदी टॉससाठी या. जोरदार अपील परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. कशासाठी घेतलाय? वाईटसाठी. यस, चला या जांभूलवाडी संघनायक. जगदीश या आपण टॉससाठी लगेचच या, जास्तीचा वेळ नको या. यस, चला गेम चालू करायची आहे. अगदीच तर चला इथे चांगला फटका. वाडिश लॉंगॉन मध्ये जर विचार केला तर हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो 4 धाव्यांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतील एकंदरीत 34 अंकावरती. शांत क्रिकेट सेमी क्रिकेट मैदानच्या आतमध्ये अगदीच आपण पाहतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून 34 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 49 धाव्यांचा या ठिकाणी पाठला करत असताना 34 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी बॅटिंग करताना आतापर्यंत जर पाहिलं ना तर नाणेवली टीमची पाहायला मिळाली. 34 धावा स्कोर कार्डवरती विचार केला तर अद्यापही 15 धावसंख्येची गरज असणार आहे. 15 धावींची इथूनही गरज आहे. या षटकातील जवळपास आपण विचार केला 5 चेंडू हाताळून झाले. ते षटक थोडंसं महागडं, एक विकेट जरूर आली पण तो 11 धावा इथून कुठून काढल्यात. अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज क्रमांक 3 यावेळेस आपण पाहतो विजय सावंत बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना खूप चांगला चेंडू मिस केला. मयूर मात्र यावेळेस जर आपण पाहतोय ना डॉट चेंडू खेळतोय. अगदीच 12 बॉल आता इथून शेष आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 15 धावींची गरज. समीकरण होतं 13 चेंडू आणि 15चं ते समीकरणात येऊन टेपलंय. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची इथून गरज. अगदीच यावेळेस उमेश हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. सांघिक 4थं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी. चांगला फटका या ठिकाणी ग्राउंड डाऊन. अगदीच एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला धाडलं गेलं. सिंगल फाटलं, थोडंसं पंबल पाहायला मिळालं जरूर आणि इथून धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. 2 रन इज कंप्लीट. 2 धावा मात्र इथून कंप्लीट झाल्या. त्या 2 धावीच्या बराबरीनं आता टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत अगदीच सिंगल जरूर इथून आले आणि सिंगलच्या मदतीनं टीम स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 37 अंकावरती. एकंदरीत विचार केला 49 धाव्यांचं एक भला मोठा टार्गेट आहे.
तर 49 धाब्यांचं टार्गेट चेंज करण्यासाठी अद्याप जर आपण पाहिलं ना तर 12 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत जवळपास 10 आणि 10 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत त्या मात्र 12. म्हणजे हा सामना जर आपण पाहिला ना अगदी दोन्ही टीमच्या बाजूने आहे, दोन्ही टीमच्या हातामध्ये आहेत. अगदीच या मॅचमध्ये थोडंसं पारडं जड राहिलं ते नाणवले टीमचं. शॉर्ट ऑफ द लेन फुल केलाय, फुल मात्र या वेळेस सक्सेस होईल का? आणि इथे मात्र खूप चांगला चेंडू होता परंतु त्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. इथे विकेटचं पतन झालंय, विकेट क्रमांक या ठिकाणी गमावले जाते. ते मात्र तिसरा फलंदाज इथून बाद होईल. हरिश्चंद्रच्या पारीचा इथे अंत झालाय. मयूर अद्याप मैदानच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर. बारा संघनायक इथे उपस्थित आहेत. जांभूलवाडी संघनायक या पण टॉससाठी का वेळ घेत आहे? आपण तर उपस्थित आहेत, आपण टॉससाठी या. चला जगदीश या पण टॉससाठी या. जांभूलवाडी संघनायक या, अगदीच आपण टॉससाठी या. वेळ नकोय जास्त, अगदी आपण टॉससाठी या. जवळपास दुसरी मॅच पहिली मॅच देखील या ठिकाणी संपण्याच्या दिशेने आहे. आपण लगेच टॉससाठी या. जास्तीचा वेळ नको या. दोन्ही टीमला सूचना आहेत. बारापाडा संघनायक उपस्थित आहे. जांभूलवाडी संघनायक या आपण टॉससाठी. 10 चेंडू 12 धावींची गरज होती. तिथून जर आता विचार केला ना तर जांभूलवाडी संघनायक देखील उपस्थित आहेत. या बारापाडा संघनायक. चला बारापाडा संघनायक या. यायचं लगेच टॉससाठी आपण या. एकंदरीत 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये आता बनवायचे त्या 12 धावा. मॅच इथूनही फसेल का? मैदानच्या आतमध्ये जर विचार केला तर मॅच इथून फसू शकते. जवळपास जर का विचार केला ना तर अशी गोलंदाजी राहिली तर मॅच कुठेतरी फसू शकते. परंतु आता खऱ्या अर्थानं गोलंदाजांना कमबॅक केला. गोलंदाज आपण पाहतो उमेशला. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं 3 धावा खर्च केल्या आणि तदनंतर एक विकेट देखील मिळवली. म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ द लेन फुल केलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि अगदीच या ठिकाणी वारंवार या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल डबल नाही देखील या ठिकाणी धावा होऊ शकतात. आता थोडंसं दडपण प्रेशर
कार अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर डॉट बॉल लगातार या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलच्या या ठिकाणी लगातार या ठिकाणी सांगता होत असताना आपण पाहतोय कमबॅक केलाय 3 मध्ये एकाची गरज होती आता 2 बॉल आणि एका धावेची गरज आहे मॅच बनल्या जर तो षटकार गेला नसताना तर जबरदस्त इथे मात्र मॅच पूर्णपणे या ठिकाणी मयूरनं सामन्यामध्ये काय घडलं मैदानच्या आतमध्ये 3 चेंडू एका धावीची गरज होती मयूरचा थोडासा ऍटिट्यूड त्याला नडला जाग्यावर देखील धाव कंप्लीट झाली असती जर बॉल मारला असता धाव होऊ शकली असती खूप चूक केली स्कोर इज लेवल झालाय फक्त एका धावीची गरज आहे 2 बॉल एक धावीची गरज होती तिथून आता एक चेंडू आणि एका धावीची गरज चला एक चेंडू आणि एका धावीची गरज काय जबरदस्त मॅच पैसा वसूल मॅच चला थांबायचं अगदी पंचांचा निर्णय येणं या ठिकाणी बाकी आहे चला पंचांचा निर्णय या ठिकाणी बाकी आहे अगदीच चला पंचांचा निर्णय मैदानात थांबायचं चला हरिदोरे सर या आपण या इकडे यायचं आहे आपण